Example number 7 is a stone. A stone is dropped. A stone is dropped into a pond. Into a pond. Wave in the form of circle. In the form of circles are generated. And the radius of outermost ripple and the radius of outermost ripple increases. Outermost ripple increases at the rate of 2 inches per second. 2 inches per second. How fast is area? How fast is the area increasing when the radius is 5 inches? When the radius is 5 inches. When the radius is 5 inches. And second question is after 5 seconds. After 5 seconds. तर बघा सोल्युशन काय केलेलं आहे. अ स्टोन इज ड्रॉप्ड इनटू पॉन्ड म्हणजे डबक्यात जर दगड पडला पाण्याच्या तर बघा असा डबक्यात आपण दगड टाकला तर काय होतं, वेव्ह जनरेट होतात बरोबर ना. इन द फॉर्म ऑफ सर्कल रिपल्स. इन द फॉर्म ऑफ सर्कल वेव्ह जनरेट होतात बरोबर ना. and the radius of outermost ripple बरोबर. outermost ripple ची रेडियस आहे increases at the rate of 2 inches per second. म्हणजेच काय दिलं आपल्याला, रेडियस बरोबर ना. रेडियस चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स गिवन dr by dt which is 2 inches per second. जसा टाइम चेंज होईल तशी काय रेडियस इनक्रीज होत जाते असं दिलेलं आहे. नेक्स्ट काय विचारलं, हाऊ फास्ट एरिया इज इनक्रीजिंग मीन्स इनक्रीजिंग एरिया फाइंड करायचे. म्हणजे dA by dt when radius is 5 inches and after 5 सेकंड नंतर बरोबर. मग काय करूया, लेट कन्सिडरेशन लिहा. लेट r be the radius and a be the area. एरिया तर वेव्हज ह्या सर्कलच्या फॉर्म मध्ये जनरेट होतात बरोबर ना. म्हणजेच काही एरिया ऑफ सर्कल ए बी दी एरिया ऑफ रिपल जनरेटेड. एरिया असं म्हणूया एरिया ऑफ आउटरमोस्ट रिपल. एरिया ऑफ आउटरमोस्ट रिपल at time t
ऑफ सर्कल आहे आणि वेव्हज आर जनरेटेड इन द फॉर्म ऑफ सर्कल, बरोबर ना? इकडे बी तशीच वेव्ह होत जाणार आहे. आता वी नो दॅट रेक्टेंगल फॉर्म्युला इकडे लिहूया. वी नो दॅट दोन क्वेश्चन विचारले तर इथूनच स्टार्ट करूया कारण की आपल्याला स्पेस फ्री पाहिजे, बरोबर ना? तर पहिल्या केससाठी फाइंड करूया. रेडियस किती दिलेले 5 इंचेस. आता इथं युनिट काय इंच 5 इंचेस. मग वी नो दॅट we know that काय एरिया ऑफ outermost triple area of outermost triple is काय means area of circle outermost triple is circle which is pi r square. and area of outermost ट्रिपल काय कन्सिडर केलं आपण a म्हणजेच काय a इक्वल टू पाय r स्क्वेअर म्हणजे इक्वेशन नंबर 1. सो यूज स्टेप नंबर फर्स्ट. अरे व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज डिफरेंशिएट इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू t. तुम्ही बघा जसा टाइम चेंज होईल तशी काय होईल रेडियस इनक्रीज होत जाईल आणि रेडियस इनक्रीज झाल्यामुळे एरिया इनक्रीज होईल, बरोबर? means area is dependent on r is dependent on t means indirectly a is dependent on t. म्हणजे एरियाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dA by dt पाय कॉन्स्टंट ॲज इट इज. r स्क्वेअर चं काय रेट 2r यूज x रेज टू n n x रेज टू n minus 1. परत r विथ रिस्पेक्ट टू t काढतोय ना अदर दॅन t असल्यामुळे परत r चं काय dr by dt. आपण पुट करूया काय r is given dr by dt is given. What is value of r is 5 inches. which is kai 2 into pi 2 pi r is 5 inches into dr by dt is given which is 2 inches per second. 2 inches per second. which is kai 2 pi into 5 will 10 pi. 10 pi into 2 will 20 pi. काही 20 पाय, बरोबर ना? काही आता एरिया म्हणजेच काही इंच स्क्वेअर इंच, बरोबर ना? काही स्क्वेअर इंच और इंच स्क्वेअर इंच स्क्वेअर इक्वल इंचेस स्क्वेअर पर सेकंड. हा काय मिळाला when radius is 5 inches. आता केस 2 बघूया. काय आफ्टर 5 सेकंड, बरोबर? आफ्टर 5 सेकंड, बरोबर ना? रेडियस इज इनक्रीजिंग. आफ्टर 5 सेकंड रेडियस इज इनक्रीजेस. म्हणजेच काय रे आपल्याला काय विचारलंय एरिया इनक्रीजिंग व्हेन रेडियस 5 इंचेस आफ्टर 5 सेकंड. म्हणजेच काही आपल्याला 5 सेकंड नंतर रेडियस किती 5, बरोबर ना? सॉरी आफ्टर 5 सेकंड dr by dt कसा चेंज होतोय 2 इंचेस पर सेकंड, बरोबर ना? म्हणजे 1 सेकंडला किती चेंज होतोय 2 सेकंड. तर 5 सेकंड नंतर काय होईल म्हणजे जसं म्हणूया रेडियस ऑफ आउटरमोस्ट ट्रिपल radius of outermost triple after 5 second is काय करावं लागेल 5 into, बरोबर ना? कारण की रेडियस इनक्रीज होणार आहे into 2 inches per second, बरोबर? into 2 म्हणजेच किती 10 inches per second. 10 inches per second म्हणजेच आपल्याला काय मिळेल न्यू रेडियस मिळेल, बरोबर? म्हणजेच काय रे
फक्त आपल्याला काय होईल r चेंज होईल which is that is r becomes 10 बरोबर ना काय मिळेल 10 इंचेस पर सेकंड बरोबर मग काय येईल dA/dt सेम क्वेश्चन आहे काय करायचे एरिया इन्क्रीजिंग व्हेन आफ्टर 5 सेकंड मीन्स रेडियस ऑफ आउटरमोस्ट रिपल इंक्रीजेस ॲट द रेट ऑफ 2 इंचेस पर सेकंड म्हणून काय केलं आपण मल्टिप्लिकेशन कारण की रेडियस 5 सेकंड नंतर इन्क्रीज झालेली असेल बरोबर म्हणजेच ते dA/dt इक्वल टू पाय ॲज इट इज आता r काय न्यू r इज 10 इंच काय 10 इंच बरोबर ना नॉट पर सेकंड बरोबर तर न्यू रेडियस काढली आपण 10 इंच नॉट इंच पर सेकंड ओनली इंच बरोबर कारण की हा रेडियस काढली आपण न्यू रेडियस and dr/dt is same r काय पुट करतो मग मी 10 into dr/dt is given which is 2 inches per second म्हणजेच काय रे 2 into 10 is 20 into 2 pi म्हणजे 45 square inch or inches square per second unit is inch square per second आला dA/dt आफ्टर 5 सेकंड तर समजलं का रेडियस काय होईल 5 सेकंड नंतर इन्क्रीज होईल लक्षात ठेवा वेव्ह आहेत त्या बरोबर